गुड इव्हनिंग. इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 3717 रिक्त पदाची नवीन जाहिरात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे, एकूण पदे किती आहे, तर कोणत्या पदासाठी जाहिरात आहे, तर सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, सिलेबस काय आहे, फीस किती आहे, ह्या सर्व डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. स्टार्ट करूया व्हिडिओ. इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच खुफिया विभाग, इंडिया भारत, म्हणजेच सेंट्रल डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती आहे मित्रांनो. तर बघा, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 10 ऑगस्ट 2025. पदाचं नाव काय? आय बी कार्यकारी, म्हणजे IB ऑफिसर आहे मित्रांनो. आणि एकूण जागा आहे 3717. बघा, पदाचे नाव काय आहे? IB कार्यकारी अधिकारी. पदसंख्या 3717. शैक्षणिक पात्रता काय बघा, ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि वयोमर्यादा बघा 18 ते 27 वर्षापर्यंत. अर्ज अर्ज पद्धती बघा, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि अर्ज शुल्क बघा किती आहे. जनरल OBC EW साठी बघा 650. आणि अनुसूचित जाती जमाती अपंगासाठी 550 रुपये फी असणार आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख बघा 19 जुलै 2025 पासून अर्ज स्टार्ट होणार आहे मित्रांनो. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 ऑगस्ट 2025. अधिकृत वेबसाईट पण दिलेली आहे. तुम्हाला जर काही इश्यू येत असेल तुम्ही ह्या वेबसाईटवरती व्हिजिट करू शकता. बघा, सॅलरी काय असणार आहे. सॅलरी डिटेल्स बघा, इंटेलिजन्स ब्युरो नोटिफिकेशन 2025. पदाचं नाव काय आहे बघा, आय बी कार्यकारी. बघा, लेवल 7, 44,900 ते 1,42,400 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर आहे बघा मित्रांनो. हे जे प्रोफाईल आहे सेंट्रल डिपार्टमेंट अंतर्गत येते. तर तुम्हाला सर्व डिटेल्स बघायचं असेल, जाहिरात बघायचं असेल, तुम्ही इथं चेक करू शकता. आणि जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर इथून तुम्ही हे लिंक कॉपी पेस्ट करून तुम्ही डायरेक्ट याच्यावरती अप्लाय करू शकता. बघा, तुम्हाला अधिकृत वेबसाईट पण दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल, काही माहिती हवी असेल एक्स्ट्रा, तर तुम्ही या साईटवरती व्हिजिट करू शकता. बघा, इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ द होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड सेकंड, एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन 2025. बघा, डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर एक्झिक्युटिव्ह. क्लासिफिकेशन बघा, जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप C, नॉन गॅझेटेड, नॉन मिनिस्ट्रियल. बघा, ही नॉन गॅझेटेड पोस्ट आहे. वॅकन्सी बघा, वॅकन्सी कोणत्या कॅटेगरी किती बघा, ओपनसाठी बघा 1537, EW साठी 442, OBC साठी 946, SC साठी 566, आणि ST साठी 266. टोटल बघा 3717 जागा एकूण. तुम्हाला सॅलरी अगोदर सांगितलेलं बघा, लेवल 7 44,900 ते 1,42,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटेल. तर सेंट्रल डिपार्टमेंट अंतर्गत आहे. तर चांगल्या सुविधा असतात. तुम्हाला एज्युकेशन कॅटर बघा, कोणत्याही कॅटेगरी, कोणत्याही एनी ग्रॅज्युएशन चालेल मित्रांनो. बघा, आणि तुमचं जे तुम्हाला नॉलेज पण पाहिजे कॅम्प्युटरचं. बघा, इथं एज लिमिट दिलेले आहे. SC ST असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट आहे. आणि OBC जर असाल तर तुम्हाला 3 वर्ष सूट आहे. इथे फीस बघू शकता तुम्ही. ऑल कॅटेगरीसाठी किती फी आहे? 550 फी आहे. आणि UR UWS OBC साठी 550 आहे बघा इथे. ऑल कॅन्डिडेटसाठी बघा 550 आहे. मेल कॅन्डिडेटसाठी बघा, एक्झामिनेशन फी किती आहे? 100. तर रिक्वायरमेंट प्रोसेसिंग चार्जेस किती आहे बघा, 550, म्हणजे एकूण 650 फी असं आहे बघा. बघा, सिलेबस काय आहे. स्कीम ऑफ एक्झामिनेशन्स बघा, 100 मार्क तुम्हाला बघा. करंट अफेअर्स होती, जनरल स्टडीज,
ॲप्टिट्यूडवरती, रिझनिंगवरती क्वेश्चन विचारले जाणार आहे, इंग्लिशवरती क्वेश्चन विचारले जाणार बघा. एक तासात तुम्हाला 100 मार्कासाठी विचारले जाणार आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप तुम्हाला क्वेश्चन असणार आहे. 100 क्वेश्चन असणार आहे. 1 तास आणि 100 मार्क असणार आहे. आणि बघा, आणि सेकंड पेपर बघा. सेकंड पेपरमध्ये 50 मार्कासाठी होणार आहे तुमचं, आणि 50 मार्क असणार आहे. 50 क्वेश्चन, 50 मार्क, आणि 1 तास भेटणार तुम्हाला. यामध्ये बघा डिस्क्रिप्टिव्ह बघा, तुम्हाला इंग्लिश कॉम्प्रेशन 10 मार्कासाठी, लॉंग आन्सर टाईप ऑफ द क्वेश्चन्स, क्वेश्चन ऑफ द 10 मार्क्स, इच ऑफ द करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्स. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह द 50 मार्कासाठी बघा मित्रांनो. आणि बघा नंतर तुमचं इंटरव्ह्यू कॉल पण होणार आहे, इंटरव्ह्यू पण होणार आहे मित्रांनो याच्यात. तर ही सिलेक्शन प्रोसेस बघा. तर काही अडचण येत असेल, तुम्हाला काही समजलं नसेल, तुम्ही वेबसाईटवरती व्हिजिट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू, बाय फ्रेंड्स.